काल दिनांक 4 मे 2026 रोजी सायंकाळी 5:30च्या सुमारास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी चंद्रशेखर यादव, त्यासोबत भिगवण पोलीस स्टेशनचे PSI अमित पाटील व वालचंद नगरचे प्रभारी अधिकारी API राजकुमार डुंगे व या तिघांच्या टीमने एक अत्यंत धाडसी व धडाकेबाज कारवाई केलेली आहे। ज्या कारवाई अंती एकूण 4 दरोडेखोरांना त्यांनी सशस्त्र असं ताब्यात घेतलेलं आहे। दरोडेखोर हे अग्निशस्त्रासह वावरत होते, त्यावेळी पोलिसांच्या जीवाला अत्यंत धोका होता आणि ही धोक्याची कामगिरी पत्करत पोलिसांनी या 4ही दरोडेखोरांना काल रोजी ताब्यात घेतलेला आहे। त्यांच्याकडे ताब्यात घेऊन एकूण मुद्देमाल 14,51,000 रुपये 14,33,400 रुपयाचा जवळपास मुद्देमाल या ठिकाणी जप्त केलेला आहे। यातील मूळ घटना अशी की काल दिनांक 4 मे रोजी सायंकाळी 4 वाजता फिर्यादी हे सांगली येथून बारामतीमध्ये गहू खरेदी करण्यासाठी आलेले होते। त्यांना फेसबुकवरून स्वस्तामध्ये गहू मिळवून देण्याचं आमिष दाखवण्यात आलेलं होतं आणि MIDC परिसरात पियाजो कंपनीच्या पाठीमागे एका निर्जन स्थळी त्यांना गहू विक्रीसाठी आले असता या चौघांनी त्यांना एकत्र गाठून त्यातील ड्रायव्हर आणि फिर्यादी या दोघांच्याही डोक्याला त्यांनी पिस्टल लावला आणि त्यांच्याजवळी रोख रक्कम 25,500 रुपये, 2 चांदीच्या अंगठ्या, एक मार्शल कंपनीचं घड्याळ, एक सोन्याची बाळी असा 51,500 रुपयाचा मुद्देमाल यांनी चोरून नेलेला होता। अशाच पद्धतीची काही घटना जी अनरिपोर्टेड आहे ती 5 दिवसापूर्वी घडलेली होती। त्या घटनेतील जप्त मुद्देमाल या दरोडेखोरांकडे होती। हे दरोडेखोरांनी जसं ही घटना घडल्याची माहिती पोलिसांच्या टीमला मिळाली, बारामती तालुका पोलीस स्टेशनची टीम त्यातील संशयित आरोपी त्याची माहिती काढून फिर्यादीकडून खात्री करून घेऊन त्या आरोपीचा लोकेशन काढून माग काढून पाठलाग सुरू केला असता ते उंडवडी टोल नाक्याच्या तिथून त्यांची गाडी पास झाल्याचं यांच्या लक्षात आलं। त्यानंतर पुढे शिरसुफळ, गाडीखेल, पारवडी, खडकी, रावणगाव, कुरकुम, भिगवण या अशा वेगवेगळ्या दिशेने ते जात असताना पुढे भिगवणची टीम PSI अमित पाटील व त्याची टीम तिथून पुढे निरगुडे, लाकडे, कळस आणि पुन्हा डाळस, भादलवाडी या मार्ग जात असताना पुढे वालचंद नगरची टीम या ठिकाणी कोऑर्डिनेट करून यांना गाड्या पुढे आडव्या लावून यांना रंगे हात पकडण्यात आले। सदर घटनेचे सुदैवाने पोलिसाच्या टीमने गाडीतून काही व्हिडिओ पण चित्रित केलेले आहेत। एक अत्यंत थरारक असा पाठलाग पोलिसांनी केलेला आहे। याच्यात आमच्या सर्व पोलिसांनी त्यांच्याकडे समोरच्याकडे अग्निशस्त्र आहेत किंवा नाही याची कुठलीही कल्पना नसताना आपला जीव धोक्यात घालून या 4ही दरोडेखोरांना रंगेहात ताब्यात घेण्याची कामगिरी या आमच्या टीमने सर्वांनी केलेला आहे। सदरची कारवाई या जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल सर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती, भिगवण आणि वालचंद नगरच्या टीमने संयुक्तिकरित्या पार पाडल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि कौतुक होत आहे। या जे संशयित आरोपी आहेत त्यांची नावं रवी संजय माने, राहणार वंजारवाडी तालुका बारामती, श्रीकांत अर्जुन घुले, राहणार खताळपट्टा डेकलवाडी, अभिषेक भाऊसाहेब ठोंबरे, खताळपट्टा डेकलवाडी, अतुल मोहन बोलनकर, राहणार कुंभार वस्ती वंजारवाडी असे या चौघांची नावं जी ताब्यात आहेत त्यांची समजलेली आहेत। यातील आरोपींची जुनी गुन्हेगारी पार्श्वभूमी पण आहे, त्या दृष्टीने संघटित गुन्हेगारीचं पुढे चालून याच्यामध्ये काही कलम अट्रॅक्ट होत असतील तर तीही कारवाई यापुढे करण्यात येणार आहे। या एकंदरीत तपासामध्ये या पोलीस स्टेशनचे API विक्रम पवार, PSI धनश्री भगत, दत्तू जाधव, PSI सुरेंद्र वाघ, भारत खारतोडे, नितीन धवान, शशिकांत दळवी, संतोष कांबळे, जितेंद्र शिंदे, दादासो दराडे, आफरीन शेख, तसेच राजकुमार डुंगे, गणेश काटकर, युवराज ओमासे, किसान बेलदार, अभिजित कळसकर, विक्रम मोरे, भिगवण पोलीस स्टेशनचे अमित पाटील, महेश उगले आणि गोरख पवार या लोकांनी याच्यामध्ये अत्यंत चांगली धाडसी कारवाई केलेली आहे। धन्यवाद। नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमीबरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे।